छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी एक विधान केलं आणि त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय। पालिका निवडणुकांच्या तोंडावर सी.आर. पाटलांच्या विधानाने आता नवा वाद निर्माण झालेला आहे। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा। हां, पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय? महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आहे। हे निर्लज्ज लोक आहेत। हां, शिवाजी महाराज पळवताय तुम्ही महाराष्ट्र आराध्य दैवत आमचं। तुमच्याकडे काय दैवत नाहीत का? सगळे राक्षस आहेत का गुजरातमध्ये? बकासूर, अजित पवारांच्या भाषेत तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आले नाही आहेत का? म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे? सांगा ना। शिवाजी महाराज पाटीदार होते हे कोणी कुठला जावाई शोध आहे? काय असतं, प्रत्येकाच्या पुढ्या कुठून ना कुठून तरी आलेले असतात। नो डाऊट असेल त्यांची ते काय म्हणतात ती फॅमिली ट्री असेल, परंतु शिवाजी महाराज बॉर्न अँड बॉटम महाराष्ट्राचे आहेत। तर पाटीदार हा आता हे आलं कुठून ऐन निवडणुकीमध्ये? म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं गुजरातीकरण करायचं आणि ते ती जी महापुरुष आहेत ती स्वतःकडे ओढायची आणि त्यांचं जे वलय आहे, त्यांच्या भोवतीचं वलय आहे ते इनकॅश करायचं। म्हणजे ह्याला किती खालच्या पातळीचं आणि नीच पातळीचं राजकारण हे लोक करतायत, प्रत्येक ठिकाणी करतायत। आता महाराजांनाही सोडत नाहीत। अशा लोकांचं यांच्याबद्दल काय बोलणार? यांचा निषेधच करावा लागेल। नाही, ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही।